नमस्कार. मी निहाल ढालाय आपलं सहर्ष स्वागत करतो N15 न्यूजमध्ये. पाहूया आजच्या ठळक घडामोडी. कोरोचीच्या उपसरपंचपदी सतीश सूर्यवंशी यांची बिनविरोधी निवड. गटांतर्गत ठरल्यानुसार निवड. गुलालाची उधळण व फटाक्यांच्या आतिषबाजीत जल्लोष. कोरोची येथील ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदासाठी झालेल्या विशेष निवडीत सतीश सूर्यवंशी यांची बिनविरोधी निवड करण्यात आली. गटांतर्गत ठरलेल्या 4 महिन्याच्या कार्यकाळाची मुदत संपल्याने मावळते उपसरपंच आनंदी आमते यांनी राजीनामा दिला होता. त्यानंतर रिक्त झालेल्या या पदासाठी 5 मे रोजी झालेल्या प्रक्रियेत सूर्यवंशी यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची निवड बिनविरोध झाल्याची अधिकृत घोषणा करण्यात आली. कोरोची ग्रामपंचायतीमध्ये सत्ताधारी गटाच्या अंतर्गत ठरलेल्या सूत्रानुसार आनंदी आमते यांनी आपला कार्यकाळ पूर्ण झाल्यानंतर उपसरपंच पदाचा राजीनामा दिला होता. हा राजीनामा मासिक सभेत मंजूर करून पुढील कार्यवाहीसाठी कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पाठवण्यात आला होता. यावर जिल्हाधिकाऱ्यांनी 8 मे 2026 पूर्वी नवीन उपसरपंच निवडीची प्रक्रिया पूर्ण करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार 5 मे रोजी ग्रामपंचायत कार्यालयात निवडीचा कार्यक्रम पार पडला. उपसरपंच पदासाठी विहित वेळेत केवळ सतीश सूर्यवंशी यांचाच अर्ज दाखल झाला. अन्य कोणाचेही अर्ज न आल्याने सरपंच संतोष बोरे यांनी निवडणूक नियमानुसार सतीश सूर्यवंशी यांची उपसरपंचपदी बिनविरोध निवड झाल्याचे जाहीर केले. निवडीची घोषणा होताच ग्रामपंचायत परिसराबाहेर कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण आणि फटाक्याची आतिषबाजी करत परिसर दणाणून सोडला. यावेळी सरपंच संतोष बोरे यांच्या हस्ते मावळत्या उपसरपंच आनंदी आमते यांचा त्यांच्या यशस्वी कार्याबद्दल सत्कार करण्यात आला. नूतन उपसरपंच सतीश सूर्यवंशी यांच्याही पारंपरिक फेटा, शाल, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन यथोचित गौरव करण्यात आला. या प्रसंगी बोलताना नूतन उपसरपंच सतीश सूर्यवंशी यांनी सर्वांना विश्वासात घेऊन कोरोची गावाच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध राहू अशी ग्वाही दिली. या निवड प्रक्रियेला सरपंच संतोष बोरे, ग्रामविकास अधिकारी राजा पाटील, ग्रामपंचायत सदस्य शीतल पाटील, आनंदा लोहार, संजय कांबळे, विकी माने, तृणाल कुंभार, स्नेहल कोरोचीकर, अश्विनी चव्हाण, हलिमा संधी, संगीता मगदूम, पूजा टिळे व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. आमच्या प्रतिनिधीसह पाहत रहा N51 न्यूज. सर्वप्रथम मी माननीय आमदार रावसाहेब आवाडे यांचं मला उपसरपंचपदी सिलेक्शन केल्याबद्दल त्यांचं मी आभार व्यक्त करतो. त्यानंतर आमचे सहकारी मित्र शीतलदादा पाटील आमचे, त्यांनी मला मोठे मन दाखवून त्यांनी मला संधी दिली, त्यांचं पण आभार. आणि आमचे सर्वच ग्रामपंचायत सदस्य, सरपंच साहेब आणि सर्वांचं मी मनापासून आभार मानतो. आणि कोरोची ग्रामपंचायती पहिल्यापासूनच खूप चांगल्या पद्धतीची चालते. आमचे सरपंच पण म्हणजे खूप क्वालिफाईड आहेत, त्याच्यामुळे काय आम्हाला कधी अडचण आलेली नाही आणि माझा पण अनुभव त्यांना कामाला येईल. आणि अशा पद्धतीनं आम्ही चांगल्या पद्धतीनं ग्रामपंचायतचा कारभार चालू असं मी तुम्हाला सांगतो.